रेशन कार्ड धारकांना मिळणार मोफत आरोग्य सेवा, 5 लाख रुपयांची मर्यादा। जिल्ह्यातील 5,90,262 कार्ड धारकांना मिळणार मोफत आरोग्य सेवा। प्रधानमंत्री जन आरोग्य गोल्डन कार्ड योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड धारकांना 100% मोफत उपचार मिळणार आहेत। या योजनेतून लाभार्थीला 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात। योजनेचा केशरी पिवळ्या रेशन कार्ड धारकांबरोबरच आता पांढरे रेशन कार्ड प्राधान्य गट असणाऱ्यांनाही मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे। यामध्ये शासकीय नोकरदार असले तरीही ते आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाखांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात। रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यात 23,018 पांढरे रेशन कार्ड धारकांच्या 81,548 लोकसंख्येला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ होणार आहे। तालुकानिहाय पांढरे रेशन कार्ड धारकांची संख्या पुढील प्रमाणे: अलिबाग 2005, कर्जत 1118, खालापूर 622, मुरुड 195, महाड 4159, माणगाव 298, म्हसळा 161, पनवेल 9433, पेण 1359, पोलादपूर 21, रोहा 1011, श्रीवर्धन 351, सुधागड 301, तळा 135, उरण 1849 आहे। महाराष्ट्रात 1350 रुग्णालयात प्रधानमंत्री जन आरोग्य गोल्डन कार्ड योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड धारकांना 100% मोफत उपचार मिळणार आहेत। आयुष्यमान कार्ड मिळण्यासाठी त्यांच्या पांढऱ्या शिधापत्रिका या आधार कार्डशी लिंक करणे महत्त्वाचे आहे। आधार कार्ड व रेशन कार्ड लिंक असेल तरच त्यांना त्या दृष्टीने पांढरी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची मोहीम राबवावी। तसेच पांढरे रेशन कार्ड धारकांनी सुद्धा पुढाकार घेऊन त्यांचे रेशन कार्ड आधारशी लिंक करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे। राज्यातील 1900 रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे। जवळपास 1300 आजारांवर या योजनेतून मोफत उपचार मिळणार आहेत। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।